So good morning everyone. Today we are here to witness a spectacular final between two teams. One is Vinayak Life Care, captaining Ajay Zamdade. On the other hand, we have Vinayak Life Care, Dr. Simish Shah, and we have Ajay Zamdade representing the Shiv Shakti Hospital. And today's umpire official is Mahendra. So I request Mahendra to kindly. It's is the call. It's a tails. Just the tails. Okay. So, Won the toss. bowl. Shiv Shakti Hospital won the toss and they decided to bowl first. Thank you. हेल्थकेअर प्रोफेशनल क्रिकेट लीग 2025-26 या स्पर्धेचं हे चौथं पर्व आहे आणि चौथं यशस्वी पर्व त्याच्या अंतिम सामन्यात आपण आलोय. ज्या पद्धतीची ही स्पर्धा आहे आपण बघतोय शहरातील नामांकित डॉक्टर्स, मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, औषधी कंपन्यांचे अधिकारी, फार्मास्युटिकल डिस्ट्रीब्युटर या स्पर्धेचे सहभागी असतात आणि ज्या पद्धतीने ही स्पर्धा दरवर्षी खेळल्या जाते या खेळाडूंमध्ये प्रचंड उत्साह आपण बघतो आणि अल्पावधीतच कॉर्पोरेट क्रिकेट मधील एक महत्वाची आणि मानाची स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे बघितल्या गेलाय आणि प्रचंड प्रतिसाद या स्पर्धेला मिळत असतो. हेल्थकेअर प्रोफेशनल क्रिकेट लीग अंतिम सामना हिअर वी गो. पहिला चेंडू काही काळ हवेत नक्कीच होता परंतु इथे बघा धावबाची संधी आणि फलंदाज स्वप्नील मोताळे मात्र बाद झाला. हेल्थकेअर प्रोफेशनल क्रिकेट लीगचा थरार आपण बघतोय आणि पहिल्या चेंडूवर बरंच काही बघायला मिळालं. मिळप्त क्षेत्रात काही काळ चेंडू हवेत नक्कीच होता परंतु क्षेत्ररक्षकापासून दूरवर. त्यानंतर मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. ताळमेळ बिघडलेलं दिसलं दोन्ही फलंदाजांचं आणि ती धाव घेण्याच्या नादात फलंदाज स्वप्नील मोताळे मात्र धावबाद झालाय. पहिल्या चेंडूवर धावबादच्या स्वरूपात इथे बळी गमावला गेलाय. एक मोठा अपील नक्कीच या चेंडूवर देखील झालाय. एबी शमी वेगाचा बादशाह यावेळेस मात्र भन्नाट वेगाने गोलंदाजी करताना आपण बघतोय. तर दुसऱ्या चेंडूवर तहसीन अहमद नवीन फलंदाज आला आणि चेंडू मात्र पॅडवर आदळला. मोठा अपील देखील झालं परंतु पंच या अपील मध्ये इंटरेस्टेड नाहीये. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू आणि यावेळेस मात्र शॉर्ट फाईन लेगचा क्षेत्ररक्षक बीट झालाय. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. इथं देखील फटका चांगला आहे. यावेळेस जमिनी लगत चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने चौकारासाठी. तहसीलच्या बाट मधून येणारा हा चौकार. इथं मात्र गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकाच्या मधोमध चेंडू पडला. जीवनदान मिळालंय तहसीलला. डाऊन द लेग यावेळेस वाईड येईन अतिरिक्त धाव मिळते. यावेळेस सरळ खेळला गोलंदाजाच्या डोक्यावरून आणि चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवता आला नाही. जबरदस्त फटका बघायला मिळाला फलंदाज मनोज ताजीच्या बॅट मधून. पहिल्या चेंडूवर खेळाडू धावबाद झाल्यानंतर मात्र ही चांगली भागीदारी. इथं थोडा पुढे पडला क्षेत्ररक्षकाच्या. यावेळेस उंचावरून खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. तहसीनच्या बाट मधून येणारा जबरदस्त फटका. चेंडू जातोय षटकारासाठी.
इथं मात्र कनेक्शन प्रॉपरली झालं नाही, परंतु रिझल्ट जो हवा होता तो मिळाला. बॅटची आतील कडा घेऊन चेंडू मात्र गेलाय स्कोर लेगच्या दिशेने चौकारासाठी. यावेळेस आखू टप्प्याला चेंडू पूल केला आणि मुकेश राठोड काय झेल पूर्ण केलाय आणि सेलिब्रेशन इन स्टाईल. मुकेश राठोड जबरदस्त झेल, कौतुक करावं लागेल. षटकार जाणाऱ्या चेंडूला आतच रोखलं आणि रोखलंच नाही तर फलंदाजाला देखील तंबूचा रस्ता दाखवला. काय जबरदस्त झेल पूर्ण करण्यात आला. कडक फटका पुन्हा एकदा यावेळेस बघायला मिळाला. असं वाटलं की फटका फसलाय की काय, परंतु फसले ते क्षेत्ररक्षक, फसले ते दर्शक, कारण चेंडू गेलाय मैदानाच्या बाहेर षटकारासाठी. पीक केलाय यावेळेस, स्लोवर पीक केलाय, गाव कॉर्नरच्या दिशेने भिरकावलाय. पंचांचा निर्णय प्रतीक्षेत असेल आणि निर्णय येतोय. अजून एक षटकार. बॅकफुटवर जात कट केलाय, चेंडू मात्र वेगाने जातोय सीमा रेषा पार आहे चौकारासाठी. कार्तिक बाटलीवालच्या बॅट मधून येणारा अजून एक चौकार. आपण बघतोय हेल्थ केअर प्रोफेशनल क्रिकेट लीग या स्पर्धेचा आज अंतिम दिवस आहे आणि आयोजक देखील प्रेझेंटेशनची तयारी करताना आपण बघतोय मेहनत घेतल्या जाते. प्रचंड मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे आयोजकांनी आणि प्राइज डिस्ट्रीब्युशन साठी मात्र इथे स्टेज प्रिपेअर करताना देखील आपण बघतोय. वाईट बॉल, चेंडू मात्र वेगाने येतोय सीमेरेषेकडे. वाईटच्या स्वरूपात 5 धावा येथे मिळत आहे. कार्तिक बाटलीवालच्या बाट मधून येणारा हा कडक फटका. पुन्हा एकदा चांगला मुकेश राठोड इन स्टाईल. मुकेश राठोडचा या सामन्यातील झेल क्रमांक 3 आणि तो देखील दर्शवण्यात येईल. जबरदस्त झेल पूर्ण करण्यात आला. इथं मात्र फटका चांगला आहे, परफेक्ट प्लेसमेंट. परफेक्टली प्लेस. अब्दुल रजाक एक टॅलेंटेड बॅट्समन आहे, मी आधीच म्हणालो होतो, आणि या वेळेस देखील अगदी सुईतून दोरा काढावा तसा 2 क्षेत्ररक्षकांच्या मधोमध चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार. इथं मात्र चेंडू जाईल कव्हरच्या दिशेने चौकारासाठी. पाठला केला गेला, प्रयत्न केला गेला चेंडूचा, परंतु चेंडू मात्र सरस ठरला आणि पोहोचला सीमेरेषे पार चौकारासाठी. बागची कडा भाग्यशाली राहिला फलंदाज सय्यद जलीस आणि विनायक वारियरचा संघ सुद्धा, कारण बागची कडा लागल्यावर चेंडू मात्र गेलाय चौकारासाठी. झेल मात्र सुटल्या गेलाय. संधी होती ते खेळाडूला बाद करण्याची, कारण अब्दुल रज्जाक सारखा खेळाडू मात्र धोकेदायक ठरू शकतो या शेवटच्या चेंडूंमध्ये. चांगला फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने मात्र चौकार आलाय सय्यद जलीसच्या बॅट मधून. यावेळेस मात्र बँग ऑन द टार्गेट सूरज वाघ अजून एक यश आपल्या संघासाठी मिळवून देतोय.
बाकीतला जात पंच केलाय आणि पंच मात्र सुपर पंच आहे. चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी. या वेळेस रूमची वाट बघितली नाही, चेंडूला बघितलं आणि भिरकावून दिलं लॉंग ऑफच्या दिशेने. ह्यूज सिक्सर बाय राजेंद्र चोपडा. जबरदस्त हिट. शेवट मात्र गोड केला विनायक वॉरियर संघासाठी. अब्दुल रजाक 173 धावा धाव फलकावर लागल्या विनायक वॉरियर्स प्रथम फलंदाजी करताना या अंतिम सामन्यामध्ये. तर 174 धावांचं लक्ष राहील शिवशक्ती वॉरियर संघाला. आणि अंतिम डावात आपण आता आहोत. पहिल्या डावात विनायक वॉरियर संघाने 173 धावा धाव फलकावर लावल्या. 174 धावांचं लक्ष ठेवलंय शिवशक्ती वॉरियर संघासाठी. कोण ठरेल या पर्वाचा विजेता ते मात्र आपल्याला कळेल या डावानंतर. शिवशक्ती वॉरियर्स मागील वर्षी विजयाने दिलेली हुलकावणी यावेळेस मात्र ती मिळवतील का हे बघावं लागेल. आणि तिसरा फायनल ही माहिती येते. इथं मात्र फटका आश्वासक नव्हता, परंतु 4 धावा देऊन जातोय. महत्वाच्या 4 धावा. आत्मविश्वास नक्कीच वाढवल. क्लास क्लास क्लास. सूरज जाधवचा क्लास मात्र, सूरज वाघचा क्लास मात्र आपल्याला बघायला मिळालाय. कमी गतीचा चेंडू उंचावरून खेळण्याचा प्रयत्न केला, समोर खेळण्याचा प्रयत्न यशस्वी झाला नाही, परंतु बॅटची कडा घेत चेंडू मात्र आलाय शॉट हनुमानच्या दिशेने चौकारासाठी. पुन्हा एकदा स्लोवर वन पिक केला आणि खेळलाय मिड विकेटच्या दिशेने चौकारासाठी. लागोपाठचे 3 चौकार आपण बघतोय. चांगली फलंदाजी अनिकेत सराफ. काल ज्या पद्धतीची फलंदाजी झाली होती त्या दृष्टीने आज सुरुवातीला काही वेळ घेतला, परंतु तो वेळ घेतल्यानंतर आता मात्र चांगली फलंदाजी होतीये. लागोपाठचे 3 चौकार अनिकेतच्या बॅट मधून. बिग हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत तर नाही परंतु जमिनी लगत जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकारासाठी. कॅल्क्युलेटिव्ह स्ट्रोक्स. बघा क्षेत्ररक्षक कुठे हे मात्र परफेक्टली जाणून आहे सूरज वाघ. आणि यावेळेस देखील भिडवंत क्षेत्ररक्षकाला क्लिअर केलं. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑनच्या दिशेने चौकारासाठी. याआधी देखील सूरज वाघच्या बॅट मधून आपण फटका बघितला होता, ज्या वेळेस तो कॅल्क्युलेटिव्हली खेळला होता मिड ऑफच्या डोक्यावरून. यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र निवडलं आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषा पार चौकारासाठी. त्यावेळेस मात्र सरळ खेळला आणि चेंडू मात्र जाऊन आदळतोय साइड स्टँड वर. षटकार येतोय सूरज वाघच्या बॅट मधून आलेला हा दमदार फटका. पॉझिटिव्ह इंटेंट आपल्याला शिवशक्ती वॉरियरच्या सर्वच फलंदाजांकडून पहिल्या सामन्यापासून बघायला मिळाला. एक पॉझिटिव्ह इंटेंटने फलंदाजी केली. पुन्हा एकदा सरळ खेळला, प्रयत्न केला गोलंदाजांनी, परंतु स्ट्रोक मात्र पॉवरफुल होता. पंचांनी देखील स्वतःला वाचवलंय. उंचावून खेळण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न. या वेळेस मात्र बॅटची कडा घेत चेंडू निघून गेला थर्डमॅनच्या दिशेने चौकार येतोय. चांगल्या फलंदाजीतील सातत्य मात्र कायम सुरूच आहे. आणि काय फलंदाजी होते बघा. सलामीची ही भागीदारी, अंतिम सामन्यात येणारी ही भागीदारी मात्र महत्वपूर्ण ठरते. एक महत्वाचा सामना आणि त्या महत्वाच्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी होते, कौतुक करावं लागेल दोघाही फलंदाजांचं.
सरळ केलाय गोलंदाजाच्या दिशेने चेंडू मात्र वेगाने येतोय सीमा रेषा जबरदस्त क्षेत्ररक्षण सय्यद जलीस कमालीचं क्षेत्ररक्षण राहिलंय यावेळेस मात्र संधी नसेल चेंडू जातोय सीमारेषा पार चौकारासाठी समोर खेळलाय आणि यावेळेस मात्र चेंडू जाईल षटकारासाठी चांगला प्रयत्न झाला पण जर या चेंडूला हेल्थकेअर प्रोफेशनल क्रिकेट लीग मधील रजनीकांत देखील पकडू शकला नाही तर मात्र या षटकाराला कुठला क्षेत्ररक्षक रोखू शकणार नव्हता 93 धावांवर धावफलक जाऊन पोहोचला ही भागीदारी मोडण्यात मात्र यश मिळवलंय कार्तिक बाकलीवाल पुन्हा एकदा आपल्या संघाच्या मदतीसाठी धावून आलाय परंतु काय जबरदस्त भागीदारी झाली हा गडी बाद होण्याच्या आधी 95 धावांची सलामीची भागीदारी चांगला फटका आहे आल्या आल्या पहिल्या चेंडूवर जागा दाखवली गोलंदाजाच्या गतीचा उपयोग केला क्षेत्ररक्षक मात्र असमर्थ ठरला चेंडू अडवायला जबरदस्त हिट आकाश जमदाडे वाडिश लॉंग ऑफच्या दिशेने जबरदस्त फटका आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषे पार षटकारासाठी मजा येते या सामन्यात अंतिम सामना आहे आणि अंतिम सामन्यामध्ये मात्र काय खेळ बघायला मिळतोय आधी 173 धावा बोर्डवर लावल्या विनायक वारियरने आणि त्याचा पाठलाग करताना शिवशक्ती वारियर मात्र जोमाने हा पाठलाग करतोय स्लोवर वन पीक केला पाठवला मैदानाच्या बाहेर षटकारासाठी आणि या षटकाराने सूरज वाघच्या 50 धावा देखील पूर्ण झाल्या अर्धशतक सूरज वाघ वेल प्लेड डोळ्यात स्वप्न आहे हातात बॅट भारी कामात भिजली आहे तुझी जिद्द सारी हारशील तरी उठशील हेच तुझं सामर्थ्य भारी तूच घडवशील इतिहास हे आहे ठामपणाची तयारी वेल प्लेड सूरज वाघ कडक फटका आकाश जमदाडेच्या बॅट मधून येणारा हा जबरदस्त चौकार यावेळेस सरळ गोलंदाजाच्या डोक्यावरून कुठलाही क्षेत्ररक्षक हल्ला नाही आणि चेंडू मात्र गेलाय मैदानाच्या बाहेर 6 धावांसाठी पुन्हा एकदा यावेळेस लॉंग ऑनचं क्षेत्र आणि चेंडू पुन्हा मैदानाच्या बाहेरून आणावं लागेल प्लेसमेंट जर आपण बघितली ना सूरज वाघची तर कौतुक नक्कीच करावं लागेल यावेळेस बघा जिथे क्षेत्ररक्षक नाहीये तिथे पुन्हा चौकार खेचलाय फाईन लेगच्या दिशेने चौकार येतोय प्रत्येक वेळेस बघा ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण सजवल्या गेलंय त्याचा मात्र फायदा घेतलाय सूरज वाघने चांगला झेल बघा दुसरा गडी बाद झाला इथे शिवशक्ती वारियरचा आणि या गडी बाद करण्यामध्ये देखील सहयोग आहे कार्तिक बाकलीवालचा सरळ केला गोलंदाजाच्या डोक्यावरून चेंडू मात्र आणावा लागेल मैदानाच्या बाहेरून सूरज वाघच्या बॅट मधून येणारा जबरदस्त फटका षटकार येतोय चांगला फटका फलंदाज राजेश चौधरीच्या बॅट मधून यावेळेस सुरेख फटका बघायला मिळाला आणि चेंडूला पाठवले सीमारेषा पार चौकारासाठी 17व षटक येथे संपय 17 षटकानंतर 2 गडी बाद 164 तर शिवशक्ती वारियर संघाला या स्पर्धेचं विजेतेपद पटकावण्यासाठी 18 चेंडू 10 धावांची गरज आहे फटका पुन्हा एकदा सूरज वाघच्या बॅट मधून स्टायलिश फटक्यांची एक मेजवानी आपल्याला आज बघायला मिळाली आहे
प्रॉपर क्रिकेटिंग शॉट्स खेळून सुद्धा वेगाने धावा कशा जमवता येतात हे मात्र दाखवून दिलं सूरज वाघने. सरळ यावेळेस चेंडू मात्र जातोय सीमारेषा पार आणि सूरज वाघ फिनिशेस इन स्टाईल षटकाराने सामना संपवलाय आणि शिवशक्ती वॉरियर हेल्थकेअर प्रोफेशनल क्रिकेट लीग 2025-26 मात्र विजेता ठरलाय. वेल प्लेड शिवशक्ती वॉरियर आणि कॉंग्रॅच्युलेशन्स. चांगली फाईट दिली येते विनायक वॉरियर संघाने देखील. तुल्यबळ संघ हा देखील होता. एक जबरदस्त फायनलचा सामना बघायला मिळाला आपल्याला.